शेतकरी बांधवांनो, सरसकट कर्जमाफीवर शिक्कामोर्तब. 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता नियमित लाभ. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 2019मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना राज्य सरकारने आता 50,000 रुपयांचं कर्जमाफ देणार असल्याची माहिती अशी घोषणा केली होती. परंतु त्याच्यामध्ये शेतकरी संघटना, विरोधी पक्षनेते आणि शेतकऱ्यांनी स्वतः भूमिका घेतल्यानंतर, विरोध केल्यानंतर आता राज्य सरकारने पुन्हा एक महत्त्वाचा बदल केलेला आहे. आणि आता त्या 19मध्ये कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना देखील सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या निर्णयामुळे 13 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. सन 2026 आणि 27मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना 50,000 रुपयांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही शेतकरी कर्जमुक्ती योजना सरकारने यापूर्वीच जाहीर केली आहे. मित्रांनो, पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील जापचेरी येथे 558.43 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्याचा निर्णय आहे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या निर्णयाची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरेल, असा विश्वास रावल यांनी यावेळी व्यक्त केला. वाढवण बंदरापूरपासून अवघ्या 40 किमी अंतरावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प फ्रान्समधील रुंगीस मार्केट, नेदरलँड्समधील रॉयल फ्रोला हॉलंड तसेच रॉडमॅड डॅम बंदर परिसरातील आधुनिक कृषी लॉजिस्टिक व्यवस्थेच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. पुनर्वसनाच्या अनुदानात देखील वाढ करण्यात आलेली आहे. अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 अंतर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी, मुक्तबंदी, परिवीक्षाधीन यांच्या पुनर्वसनासमानार्थ देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्य अनुदानामध्ये 25,000 रुपयांची वाढ करण्यास आणि या योजनेमध्ये निर्दोष मुक्त झालेल्या बंद्यांचाही समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्र सरकार पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राज्यात राबवण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या बदलांसह हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना बाजाराधीन वित्तपुरवठ्याकडे आणि एकात्मिक प्रादेशिक विकासाच्या दृष्टिकोनाकडे वळविण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा देखील करण्यात आलेली आहे. मित्रांनो, इतर राज्यातून येणाऱ्या गौण खनिजावर देखरेख शुल्क आकारण्यात यावे यासाठी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. इतर राज्यातून येणाऱ्या खनिजांवर देखरेख शुल्क किंवा वाहतूक शुल्क लावू शकते. त्यानुसार इतर राज्यातून येणाऱ्या गौण खनिजावर 100 रुपये प्रति मेट्रिक टन नियमन शुल्क आकारता येण्यासाठी नियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.